समतेच्या वारकरी संप्रदायाच्या चळवळीत प्रतिगाम्यांची घुसखोरी सुरू आहे असं खळबळजनक विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलंय। वारकरी संप्रदायामध्ये 60% जण आता बोलताना धर्मांध शक्तींना बळ मिळेल अशाच पद्धतीनं मांडणी करतायत असंही पवार म्हणाले। पवारांच्या वक्तव्यानं आता नवा राजकीय वादंग निर्माण झालाय। समतेच्या वारकरी चळवळीत प्रतिगाम्यांची घुसखोरी, शरद पवारांच्या वक्तव्यानं नव्या वादाची ठिणगी। लव जिहाद, लँड जिहाद बाबत पवार बोलत नाही, भाजपची टीका। हिंदू समाजात फूट पाडण्याचा पवारांचा प्रयत्न, शिंदे शिवसेनेची टीका। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत सहकाराची महत्त्वाची भूमिका असलेल्या वारकरी संप्रदायाबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महत्त्वाचं विधान केलंय। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी सुरू असल्याचं विधान करून पवारांनी राजकारणात खळबळ उडवून दिली आहे। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी सुरू, वारकरी संप्रदायात 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी, 40% जण आजही वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडतायत। आता यादी करायला सुरुवात केली आहे। दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर महिला नाहीत। महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्त प्रकाशित स्मरणिकेत पवारांनी हा उल्लेख केला आहे। शरद पवारांच्या विधानावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात येते। शरद पवारांना उजवीकडे यायचं होतं, मात्र त्यांना तिथं प्रवेश मिळाला नाही, त्यामुळे ते आता डाव्यांच्या विचारसरणीच्या अजेंड्याप्रमाणे बोलत असल्याची टीका करण्यात येते। लव जिहाद, लँड जिहाद यासारख्या प्रश्नांवर शरद पवार बोलत नाहीत, मात्र प्रबोधन होत आहे त्याबाबत बोलतात अशी टीका करण्यात आली आहे। हिंदू विचारसरणीचे सगळे लोक आहे, देवाला मानणारी विचारसरणी आहे आणि मला असं वाटतं पवार साहेबांचा फार प्रयत्न होता की उजव्या बाजूला येण्याचा, पण तिथे कुठेतरी त्यांना घुसखोरी करता आली नाही किंवा तिथे कुठेतरी त्यांना एंट्री भेटली नाही, म्हणून ते आता कुठेतरी डाव्या बाजूला आणि डाव्या विचारसरणीचे जे अजेंडा आहे ते कुठेतरी मीडियापुढे बोलतात आहे। मला असं वाटतं की पवारसाहेबांनी आता आपली वयाची मर्यादा बघता या प्रकारचं स्टेटमेंट करू नये। वारीमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये गेल्या काही दिवसांपासनं अर्बन नक्षल्यांची घुसखोरी वाढली होती। पवार साहेबांनी त्याबद्दल देखील एकदा आपल्या टीमला सांगून रिसर्च केला पाहिजे आणि या अर्बन नक्षल्यांना वारकरी चळवळीतनं कसं बाहेर काढायचं याबद्दल देखील आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। तर शरद पवार हे मौलाना आहे अशी जाहीर टीका भाजप आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी केली आहे। तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आध्यात्मिक आघाडीकडून याला प्रत्युत्तर देण्यात आलंय। हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय। मी आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थानं केले आणि आता 40-50 लोकांची टोळी त्याच्यासाठी तयार केली आहे। पण एक लक्षात ठेवा, हा तुषार भोसले जोपर्यंत जिवंत आहे तुमचं षडयंत्र मी शिजू देणार नाही। बऱ्याच वेळा गर्दी जमवण्यासाठी म्हणून मग कीर्तन ठेवायचं आणि अशा कीर्तनकाराचं ठेवायचं की ज्याच्यामुळे गर्दी जमेल आणि आपला चेहरा त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल। हे जे चालू आहे एकूण समाजानं, त्या समाजातल्या प्रवृत्तींमुळे खरं म्हणजे अशा कीर्तनकारांना बळ मिळत आहे। सर्वसामान्य वारकरी हे संत विचारांना धरून पुढे जाणार आहेत आणि जे वारकऱ्यांच्या नावाने स्वतःच श्रेष्ठत्व बिंबवण्याचा प्रयत्न करतायत असे लोक प्रतिगामी आहेत आणि त्यांचं प्रमाण हे जास्त आहे आणि ते 100-125 वर्षापासून सुरू आहे आणि ते वाढतच आहे। वारकरी संप्रदायाला जातीय बळ देण्याचा प्रयत्न सुरू असून हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न शरद पवारांनी करू नये अशी टीका शिंदे शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येते। वारकरी संप्रदायामध्ये दरवेळेला तुम्ही जर पाहत असाल तर अनेक जाती धर्माचे लोक असतात। कोणत्याही एका पर्टिक्युलर जातीचा माणूस त्या संप्रदायामध्ये नसतो आणि म्हणून त्याला जातीय बळ देणे वगैरे वगैरे हा जो काही अपप्रचार चालला आहे ते खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा आहे प्रकार। वारकरी विचारांशी त्यांचा फार संबंध राहिलेला नाही। वारकरी संप्रदायाच्या संदर्भात त्यांच्याजवळ कदाचित योग्य माहिती नसावी। वारकरी विचार हा श्रद्धेचा विचार आहे, वारकरी विचार हा बंधुतेचा विचार आहे। मला असं वाटतं की पवार साहेबांचा जो काही लेख आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि मला दुःख आहे की पवार साहेबांनी अशा प्रकारचा लेख लिहिला। धर्म रक्षावयासाठी देवासही अटी जन्म घेणे, ते धर्माची व्याख्या करणारे म्हणजे मानवता धर्माची व्याख्या करताय का हिंदू विरुद्ध मुसलमान करताय? त्याच्यामुळे पवार साहेबांनी ती चिंता व्यक्त केलेली आहे
आणि ही नुसती पवार साहेबांनीच केलेली नाही. माझ्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं माझी आत्मकथा नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाच्या साधू संतांच्या एकंदरीत कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलेलं आहे. त्यामुळे आचार्यांना ऊर बडवून घ्यायची गरज नाही. जी वस्तुस्थिती आहे. माझा प्रश्न असा आहे, कॅप्टन अशोक खरात प्रकरणात गुळणी आत गिळून का बसला होता? महाराष्ट्राची परंपरा ही समतेची आणि वारकरी संप्रदायाची आहे. जातीभेद विसरून विठ्ठलाच्या चरणी लीन होणाऱ्या वारी परंपरेनं महाराष्ट्रावर मोठा संस्कार केला आहे. गेल्या काही काळात वारकरी संप्रदायासाठी हिंदुत्ववादी आणि भाजपकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत याचा फायदा काही अंशी भाजपला मिळाल्याचं दिसलंय. आता शरद पवारांनी थेट प्रतिगामी असा उल्लेख करत यावर बोट ठेवलंय. यातून नवा राजकीय वाद उभा राहिला आहे. याचे पडसाद येत्या काळात धार्मिक क्षेत्रात महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.